श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चला तर जाणून घेऊया वैकुंठ चतुर्दशीविषयी माहिती. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी वैकुंठ चतुर्दशी म्हणून ओळखली जाते. हिंदू धर्मात या चतुर्दशीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि शिव यांची एकत्र पूजा केली जाते. यालाच हरिहरेश्वर भेट असे म्हणले जाते. जेव्हा चातुर्मासात विष्णू शेषशयनावर झोपी जातात तेव्हा त्या काळात विश्वाचा कारभार हा भगवान शंकरांकडे सोपवून जातात आणि वैकुंठ चतुर्दशीला भगवान शंकर हे विष्णूकडे येऊन त्यांना त्यांचा विश्वाचा कारभार सोपवतात आणि स्वतः कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात. या दिवशी विष्णू आणि शंकरांची भेट होते म्हणून याला हरिहरेश्वर भेट असे म्हणले जाते. असे मानले जाते जी व्यक्ती या दिवशी भगवान विष्णू आणि शंकर यांची विधीपूर्वक पूजा करतो त्या व्यक्तीला मोक्ष प्राप्त होते. तसेच या व्यक्तीच्या आयुष्यातील सगळे दुःख दूर होतात. तसेच या दिवशी पूजा केल्याने व्यक्तीच्या कुंडलीतील सर्व अशुभ प्रभाव दूर होतात. मग चला तर जाणूया वैकुंठ चतुर्थीचा शुभ मुहूर्त आणि पूजा विधी. वैकुंठ चतुर्दशीचा शुभ मुहूर्त 14 नोव्हेंबरला वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी निषिद्ध काल रात्री 11:39 सुरू होईल आणि चतुर्दशी तिथी रात्री 12:32 राहील. या काळात केलेल्या उपासनांचे फळ दुप्पट मिळते. म्हणून रात्रीच्या वेळी शुभ मुहूर्तावर उठून स्नान करावे. त्यानंतर नवीन वस्त्र परिधान करावे. यानंतर मंदिरात लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र पसरावे. त्यावर शिव आणि विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती स्थापन करावे. यानंतर तुपाचा दिवा लावून संकल्प करावा. भगवान विष्णूंना कमळ आणि शिव शंकरांना बेलपत्र अर्पण करावे. भगवान विष्णूच्या मंत्राचा 108 वेळा जप करावा. शक्य असल्यास विष्णू सहस्त्रनामावलीचं पठण करावं. नसेल तर हा मंत्र जरूर म्हणावा. ओम श्री विष्णवे च विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. किंवा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 1008 वेळा जप करू शकता. त्याचबरोबर भगवान शिव यांचा मंत्र ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करावा. वैकुंठ चतुर्दशीची थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगितली आहे. जर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा. थँक्यू.